नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा वहिनींना गोंगी गुडिया असं म्हटलं. हे आहे. वास्तविक हर्षवर्धन सपकाळांना अधिकार आहे का यांना गोंगी गुडिया म्हणायचं? वाचाळ टवाळखोरापेक्षा गोंगी गुडिया खूप चांगलं काम करते. हर्षवर्धन सपकाळांना काही काय म्हणतात त्याला अनुभव नाही काय, आणि ते टोळ भैरवासारखे नेतृत्व केल्यासारखं काँग्रेसचं नेतृत्व करतायत. कोणाशी काय बोलायचं, कोणाशी काय नाही बोलायचं ह्याची त्यांना अजिबात काय म्हणतात त्याला समज नाही. जी राहुल गांधीची समज आहे ती यथा राजा तथा प्रजा. राहुल गांधीलाही काय बोलायचं, कुठे बोलायचं, कसं बोलायचं, ह्याची समज नाही आणि आपल्या पक्षाची वाट लावतो. तशी हर्षवर्धन सपकाळसुद्धा इथे काँग्रेसची वाट लावत आहेत. त्यांना दिल्लीतून जेव्हा सप करून सपकाळानं सप फटके बसले, त्याच्यानंतर त्यांनी अगदी सुनेत्रा वहिनींची माफी मागण्यासाठी सुद्धा फोन बिन केले वगैरे असं ते म्हणतात. खरं खोटं त्यांना माहिती आहे, कारण काँग्रेसची लोकं ही अत्यंत खोटारडी लोकं आहेत. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळांचं ना बोलायचा काही अधिकारच नाही. आता राहिला सुनेत्रा वहिनींचा तो गोंगी गुडिया हा विषय. सुनेत्रा वहिनी दादांसारखं अजितदादांसारखं फार बोलत नसतील, पण आज त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये पक्षाचं नेतृत्व केलं आहे, उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन त्यांनी जी काही कामं केली आहेत आणि जी काही त्यांनी पक्ष चालवण्यासाठी जे काही करतायत त्या हर्षवर्धन सपकाळांपेक्षा खूप मोठं काम करत आहेत. काय हर्षवर्धन सपकाळांच्या नशिबात साधी आमदारकी पण नाही. या बाई म्हणे 5 वेळा त्यांनी फोन केला आमदारकीच्या वेळेस, आणखीन बोलले वगैरे, आणि ते नम्रपणे, अरे नम्रपणे तुझा काका बोलेल नम्रपणे. काय नम्रपणे तुम्ही बोलत नाहीत, आणि काय उपकार केले का त्यांना पाठिंबा दिला म्हणून? हर्षवर्धन सपकाळांनी नुसतं शरद पवारांच्या समोर उभं राहून दाखवावं त्यांनी. या सुनेत्रा वहिनींनी तिथे पक्ष सांभाळून पवारसाहेबांसारख्या दिग्गज नेत्याला व सासऱ्याला, हे दोन्ही काही छोटं काम नाही आहे पवारसाहेबांशी राजकारण करायचं. तर करणं हे हर्षवर्धन सपकाळच्या पुढची 7 जन्मातसुद्धा त्यांना करता येणार नाही. त्यामुळे आपली उचलली जीभ लावली टाळ्याला असं हर्षवर्धन सपकाळांनी करू नये. हर्षवर्धन सपकाळ दरवेळेस थोबाडावर पडतात. आजही थोबाडावर नुसते पडले नाहीत, ते अगदी चिखलात त्यांचा चेहरा माखलेला आहे. कळलं का? त्यांची भाषा जी बदललेली आहे, खेळीमेळीने घ्यावं. बाईशी व्यवहार करताना असेल हिंमत गोंगी गुडिया म्हणून त्या काय म्हणतात त्याला, सोनिया गांधीला बोलून दाखव ना. सोनिया गांधी कुठे बोलते आणि काय कर्तृत्व आहे त्यांचं. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळांनी हे गोंगी गुडिया यांना बोलायचा कुठलाही अधिकार नाही. आज त्या बाईंनी नवऱ्याच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपद घेतलं, याचं अखिल भारतीय अध्यक्षपद घेतलं त्यांच्या पक्षाचं, आणि त्यांचा पक्ष त्यांनी व्यवस्थित टिकवून ठेवलेला आहे. त्यांच्या पक्षाचं जे काही कार्य आहे आज, त्याच्यासाठी जी काही पावलं उचलायची आहेत त्या पावलं उचलत आहेत. आज त्या प्रशांत किशोरसारख्या माणसाला हे करून त्यांचा पक्ष पुढे कसा न्यायचा याचा सगळा हे करतात. हर्षवर्धन सपकाळ पक्ष पुढे पण नेऊ शकत नाही, मागे पण नेऊ शकत. आले तर मागेच येऊ शकतील, ते पण असे खरगंदिशी जसे आलेत तसे, पण ते पुढे नेऊ शकणार नाहीत. कळलं का? तर एक पाऊल पुढे टाकू शकत नाहीत हर्षवर्धन सपकाळ. रसतळाला मात्र ते नक्की घालवू शकतात. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळांनी हे असली भाषा बोलू नये. आज एवढंच. धन्यवाद.